दुर्वे आणि नितीनजी दुर्वे या मान्यवरांचं इथे आगमन झालेले स्मृती चषक 2025 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मी विनंती करतोय. या दोन्ही मान्यवरांना अगदी सन्मानाने या व्यासपीठावर स्थान व्हायचंय. तसेच भगवान पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेले या चषकामध्ये आपले सुद्धा सहर्ष स्वागत. तसेच मनाजी शेळके यांचं सुद्धा आगमन झाले. मनाजी शेळके आपण सुद्धा या आणि या आमच्या मुख्य मंचाची शोभा वाढवा. शांताराम खारीक तसेच संतोष डोंगरे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे चषकामध्ये. तर आपण सुद्धा दादा या, तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला या 3 दिवसामध्ये भेट देत आहेत. तसेच DJ दशांकचे मालक संदीप शेळके या मान्यवरांचं सुद्धा इथे आगमन झालेलं मी विनंती करतो. संदीपजी शेळके आपण अगदी सन्मानाने या व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. सामन्यामध्ये जाऊया. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर पंच गणेश पाटील इशारा करतात. हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावेने अकाउंट ओपन होत आहे टीम छोटा 11 आंबेडकर नगर संघाचं. एका बाजूला टीम NR बोरपाडा बी आणि एका बाजूला टीम छोटा 11 आंबेडकर नगर महापोली. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, दिशाचे भटके तो पडेंगे फटके आणि 2 धावा अतिरिक्तच्या रूपाने आलेले आहेत. सुशील लगातार 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. सुशील वेगात टाकलेला चेंडू, हा चेंडू सुंदर आहे. जोरदार अपील झालेला आहे आणि पंचांचे बोट आकाशाकडे. हो हो एसटीजीत पकडलेला गेलेला आहे फलंदाजाला आणि पहिला आदरा मिळतो टीम छोटा 11. पंचांनी तर बोट आकाशाकडे केलं होतं, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा अनाउन्स केलं. धन्यवाद. निर्णय पंचांनी माघार घेतलेले, कारण खेळाडू वृत्ती काय असते ना ती सुद्धा आमच्या NR बोरपाडाच्या खेळाडूंनी दाखवलेले की तो खेळाडू जागेवर आहे. त्याच्यामुळे पंचांचं थोडंसं दुर्लक्ष असं, पंचांना असं वाटलं आपलं त्या फलंदाजाचा पाय वर असेल, परंतु तसं नाही. खेळून काढले स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढलेली, धावसंख्या झालेले 3. 2 धावा वाईटच्या रूपाने आलेले आहेत. आतापर्यंत चेंडू टाकून झाले आहेत किती तर 2. शैलेशजी शेळके या मान्यवराचं सुद्धा आगमन झालंय. आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. पावलामध्ये चुकतोय गोलंदाज, पुन्हा माघारी फिरतो. मी म्हणेन हे चांगला निर्णय असतो, कारण एखादा चेंडू आपल्याकडून खराब पडू नये. आई गावदेवी कोलिवली संघाचा आहे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचे. गावदेवी कोलिवली आणि झेलचेच्या रूपाने बाद होतोय कोण, नितीन पंडित. बॅक टू पेव्हिलियन. बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग, बॉलिंग भी भारी बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग. हा मैदानी उतरला आमचा येणार बोरपाडा संघ. हा मैदानी उतरला आमचा येणार बोरपाडा संघ. धन्यवाद डीजे. टीम जय वाघोबा लाप हा संघ आलेले. टीम आई गावदेवी कोलिवली आपण लगेचच रिपोर्टिंग करायची. सन्माननीय रामदासजी म्हस्कर या मान्यवरांकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन बॅटर आलेले अनुष डावखुरी आताच हा बॅटर. धावसंख्या झालेले 1 बाद फक्त 3. पहिले षटक चालू आहे. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडू शिल्लक आहे. त्या षटकात येईल गोलंदाज आहे सुशील. पहिले 2 चेंडू वाईट हाताळले होते, त्याच्यानंतर कमबॅक केलेले आहे गोलंदाजाने.
नक्कीच मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळत होतो ना त्यावेळेस बोरपाडा गावामध्ये एक असा एक गोलंदाज होता, त्याला नामकरण दिलं होतं पॅटरसन. सुनील शेळके ह्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. या चषकामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू होता, डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि एक धावा झाले 4. सुनील शेळके एक वेगवान गोलंदाज बोरपाडा संघाचा, त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बरेचसे सामने बोरपाडा संघाला जिंकून दिले होते आणि त्याच ह्या माजी खेळाडूचं या मंचावर आगमन झालेले. आपले सरचे स्वागत. धावा झालाय 4, चेंडू झाले 4, गडी बाद झालाय 1. हाही चेंडू जातो डॉट. पहिले 2 चेंडू वाईट आले, असं वाटलं की खराब गोलंदाजी होते की काय, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलेले, एक गड्याला तंबूचा रस्ता सुद्धा दाखवलेला आहे. आतापर्यंत धावा दिल्या आहेत तर फक्त ना फक्त 4, त्याच्यात 2 वाईट आहेत. एक लेग बाज आहे. वेगात टाकले, चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली येतो, षटक संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम छोटा 11 आंबेडकर नगर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 4. भरपूर असा प्रेक्षक वर्ग ह्या स्पर्धेचा आनंद लुटतोय आणि सपोर्टर पहा, आपण त्याला टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे सपोर्टर आहेत ना पूर्ण NR बोरपाडा बी संघासाठी. या संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे, मंचावर आमच्या उपस्थित असलेल्या सर्व मुख्य मान्यवरांचे, तसेच प्रिन्स मूवीज यूट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे स्मृती चषक 2025 मध्ये सरचे स्वागत. बरेचशा प्रेक्षकांनी यूट्यूबवर या स्पर्धेचा लाभ घेतलेले. उंची जास्ती, क्षेत्ररक्षक आहे, धोका आणि धोका. अजून एक गडी बाद होतोय. धावसंख्या 4. सारे दंग झाले, दमदार येणार बोरपाडवाले. चौकारी षटकर मारून करतन विरोधकांना दंग. अरे चौकारी षटकर मारून करतन विरोधकांना दंग. हा मैदानी उतरला आमचा येणार. नवीन बॅटर आहे तो हर्षद. याच्यावर आता पूर्णपणे जबाबदारी असेल, कारण संघ थोडासा संकटात सापडलाय. या संकटातून बाहेर जर काढायचं असेल तर मोठे मोठे फटके मारावे लागतील हर्षद्याला. गोलंदाज सज्ज झाला यश तांदले. मग अशी चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली, सामनावीराचा पुरस्कार पटकावला यश तांदले यांनी. शैलेशजी शेळके या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. या चषकामध्ये आपले मनपूर्वक अभिनंदन शैलेश शेळके. धावा झाले त्या 5. 2 बाद 5. बाद होणारा फलंदाज सलामीची जोडी होते ना नितीन पंडित आणि त्याच्या समवेत सुशांत. आता खेळपट्टीवर सज्ज आहे तो एका बाजूला असेल अनुज आणि हर्षद. स्ट्राईकवर अनुज आणि नॉन स्ट्राईक हर्षद. यश तांदले. आवाज तर आला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला तर चेंडू पकडता आलेला नाही. मी तर म्हणे एक जीवनदान दिलेले एक खेळाडूला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे फक्त ना फक्त 5. 2 बाद 5. दुसरं षटक चालू. हा निर्णायक सामना. मी नेहमी सांगतो मित्रांनो, या सामन्यामध्ये पाहूया पुढच्या या चेंडू नंतर उडवलाय, परंतु फटका चांगला आहे, परंतु ती जागा निवडली नाही ती मात्र चुकीची. चेंडू गेलाय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 6. मित्रांनो, हा क्वालिफायचा सामना आहे. जो हरला तो घरला, जो जिंकेल ना तो एका चषकावर नाव करेल. कुठला संघ असेल, NR बोरपाडा बी की छोटा 11 आंबेडकर महापोली. ॲडव्होकेट रोशनजी खारीक यांचं आगमन झालेलं आहे. या चषकामध्ये आपले मनापासून आभार.
धावसंख्या झालेले फक्त ना फक्त 6. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकाचे चेंडू टाकून झाले ते 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्या आहेत. हेच तानले आणि एक सफलता. इश तानले. हर्षद. उंची जास्ती. मिस टाइम फटका आहे आणि या क्षेत्ररक्षकांनी सकाळपासून तर कमालच केलेले. जवळजवळ 3रा ते 4था झेल त्यांनी पकडलेले. आपल्या संघासाठी मोलाचं कार्य केलेले. बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग, बॉलिंग भी भारी बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ, हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आजचे आमचे मुख्य मान्यवर सन्माननीय शंकरजी खारीक, उपतालुका प्रमुख भिवंडी शिवसेना, या मान्यवरांचं आगमन झाले. खरंच या मान्यवरांनी आमच्या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेले. या स्पर्धेसाठी तब्बल पहिलं पारितोषिक त्यांच्याकडून लाभलेले. आमच्या सर्वांचे लाडके, आमचे बोरपाडा गावचे सुपुत्र शंकरजी खारीक साहेब, ह्या मान्यवरांचे या मुख्य मंचावर आगमन होत आहे. स्मृतिचषक 2025 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीने आमचे शंकरजी खारीक या साहेबांचं आगमन होत आहे. अगदी तन मन धन या स्पर्धेसाठी त्याने अर्पण केलेले. षटकातील शेवटचा चेंडू यश तानले याचा. धावसंख्या फक्त ना फक्त 6. लो फुलटा चेंडू होता. झेल घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. धाव झाले 7. 2 षटकाची समाप्ती. पहिला गडी बाद झाला 3 या धावसंख्येवर. दुसरा गडी बाद झाला 4 या धावसंख्येवर. तिसरा गडी बाद झाला 6 या धावसंख्येवर. धावसंख्या किती तर धावसंख्या झाले फक्त ना फक्त 7. 12 चेंडूचा खेळ झालेले. 1 षटक शिल्लक आहे. नवीन बॅटर आलेले संदेश आणि गोलंदाजामध्ये कमाल केली होती संदेश. आणि फलंदाजामध्ये काय करेल, कारण 2 सामन्यामध्ये अतिशय सुंदर कामगिरी केली होती संदेशांनी. स्पर्धेसाठी विशेष आम्हाला सहकार्य लाभलेले प्रथम पारितोषिक शंकरजी खारीक साहेब, भिवंडी उपतालुका प्रमुख शिवसेना. त्याच्यानंतर प्रथम, द्वितीय आणि तृतीयचे चमचमते आम्हाला चषक लाभले, ट्रॉफ्या लाभलेले आहेत. श्री अजित हेंदर तांदले साहेब यांच्यामार्फत. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज माजी उपसरपंच श्री नरेश रामचंद्र माळी साहेब यांच्याकडून लाभलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचच्या जे ट्रॉफी आणि गिफ्ट एम्पायर आम्हाला लाभलेले श्री सद्गुरू कृपा कटपीस सेंटर प्रोपायटर गुरुनाथ डोंगरे आणि वैभव डोंगरे याचकडून लाभलेले. द्वितीय पारितोषिक श्री श्रीकांत तांदले साहेब यांच्याकडून स्वर्गीय केवल तांदले यांच्या स्मरणार्थ. हवेत चेंडू आहे परंतु नो चेंडू आहे. 1 धाव मिळणार आहे. बिमार आणि 1 धावाने धावसंख्या पुढे गेलेले 9. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था आम्हाला केलेले कुंदनजी खारीक यांच्याकडून. 3 नंबरचं जे पारितोषिक आम्हाला स्वर्गीय चंदाबाई तुकाराम खारीक यांच्या स्मरणार्थ रोशन खारीक आणि श्री राजू खारीक यांच्याकडून आम्हाला लाभलेले. विशेष सहकार्य लावले. या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य केलेले सुनीता मनोहर डोंगरे मॅडम उपसरपंच, शरद उमणे, शैलेश शेळके साहेब, चेतन जाधव साहेब, प्रकाश शेळके साहेब, राम कासकर साहेब, जितेंद्र तांदले साहेब, संदीप बोटकुंडले साहेब, मोतीराम शेळके साहेब, बाळाराम खारीक साहेब, श्रीपद खंडू कालन आणि श्रीधर कालन याचकडून सुद्धा चांगलं पारितोषिक आलेलं. कप फ्रीटचा चेंडू आहे. प्रेक्षक मजा लुटतायत. तसेच आज रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवसामध्ये एक उत्तम भोजनाची सोय केली आमचे कपिलजी शेळके आणि राम कासकर साहेब यांच्यामार्फत. तसेच रॉकी शेळके, दिनेश भोईर ग्रामपंचायत शेलार, माजी उपसरपंच ॲडव्होकेट निलेश तांदले साहेब, त्याच्यानंतर विलास सुदाम शेळके विभाग प्रमुख, त्याच्यानंतर प्रवीण भोईर माजी उपसरपंच शेलार आणि पंकज हुमणे
या सर्व मान्यवरांकडून आम्हाला खूप मोलाचे सहकार्य लाभलेले आपले मनापासून आभार. तसेच सागर होमणे यांच्याकडून सुद्धा आम्हाला मोलाचे सहकार्य लाभलेले. सामन्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं कारण ज्या मान्यवरांनी जे आम्हाला मदत केली त्यांचे आभार मानणे हे आवश्यकच आहे आणि तेच काम आम्ही आता करतो. धावसंख्या झालेले 11, चेंडू टाकून झाले 2, गडी बाद झाले 3. आई गावदेवी कोलिवली आपण लगेचच रिपोर्टिंग करायचे कारण जय वाघोबा लाभ संघ सज्ज झालाय. हो, हा चेंडू जातो निर्धाव. आपण 2 सामन्यामध्ये बघितलं तर चांगली कामगिरी केली होती छोटा 11 आंबेडकर नगर मापोली संघाने, परंतु या सामन्यामध्ये थोडंसं अडखळत फलंदाजी करताना त्याचे कारण म्हणजे अचूक टप्प्यावर गोलंदाजी NR बोरपाडा बी संघाच्या गोलंदाजांकडून. उजव्यष्टीचे थोडासा बाहेर चेंडू ठेवला आणि बाईच्या रूपाने 1 धाव येते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेले 12. फक्त 12 धावे झाले. चेंडू टाकून झाले ते 4. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. हे 2 चेंडू कशा पद्धतीने 2 मोठे फटके, 2 जर मोठे फटके आले तर थोडासा धावांना आकार देण्याचा प्रयत्न करेल छोटा 11 आंबेडकर नगर. प्रयत्न तोच चालला होता परंतु फुलटॉस चेंडू आणि चांगला झेल, फलंदाज फेल. सारे दंग झाले दमदार येणार गोरपाडवाले. चौकार षटकर मारून करतन विरोधकांना दंग. अरे चौकार षटकर मारून करतन विरोधकांना दंग. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. नवीन बॅटर येतो सूरज कांबळे. सूरज, एक सूरज आकाशामध्ये, एक सूरज आपल्या खेळपट्टीवर. 1 चेंडू शिल्लक आहे आणि बाद. ह्या चेंडूवर सुद्धा काही करू शकला नाही. धावा झाल्या आहेत तर किती, तर फक्त ना फक्त 12. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे टीम NR बोरपाडा संघाला. 13 धावांची. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. तसेच घनश्यामजी भोईर साहेब माजी सरपंच सेलार आणि आरती संदीप भोईर ग्रामपंचायत सेलार सदस्य सुजित तांदले आपण संपर्क साधायचे. सुजित तांदले. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये फक्त न फक्त 13 धावांची आवश्यकता टीम NR बोरपाडा. मापोली संघ आपले क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे आणि टीम कोलिवली विलास माली या संपर्क साधा. विक्रमजी शेळके आणि अल्पेश शेळके आपण सुद्धा या. संदेशजी खारीक यांना मी विनंती करतो आपण संपर्क साधायचे. संदेशजी खारीक.
ऑफर आलेले इथे सामना, कारण धावांची आवश्यकता आहे 13 आणि अल्पेश तांदले याचं असं म्हणणं आहे जर 5 चेंडूमध्ये सामना जिंकला बोरपाड्याने तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु ही पहिलाच चेंडू जातो निर्धाव. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू निर्धाव, गोलंदाजी मार्कर, गोलंदाज कोण तर नितीन पंडित, एक वेगवान गोलंदाज आहे, छोट्या इलेव्हन आंबेडकर नगर मापोली संघाचा. आणि बिमर, हे काय घडलं, धावचेच रूपाने बाद. फ्री हिटचा चेंडू. आता एक धाव तर पूर्ण झालेले, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धावचीच्या रूपाने गाडी बाद होतय हे मला वाटतं फलंदाजाला ठाऊक नव्हतं की काय, आणि धावचीच्या रूपाने पहिला गाडी बाद झाला. 1-1. बिमर फ्री हिटची संधी आलेले. निकेतन अगदी शून्यावरच. आपण नेहमी पाहतो शून्यावर बाद झाला तर गोल्डन डक म्हटलं जातं, परंतु एकही चेंडूचा सामना न करताना जो फलंदाज बाद होतो ना त्याला डायमंड डक असं म्हटलं जातं. आणि डायमंड डकवर बाद झालाय हा निकेतन. नवीन आलाय जय, नॉन स्ट्राईकवर असणारे जय, स्ट्राईकवर असणारे फलंदाज रोहन. फ्रीट, फ्रीटची संधी पाहिजे तशी घेता आलेली नाही. आरके पुढे आहे आरजे, एकच धाव. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावाने धावसंख्या झालेले 1-2. फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूमध्ये जर सामना जिंकला टीम NR बोरपाडा तर अल्पेश तांदले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटची कडा, चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. धावा झाल्या 3. तर बोरपाडा संघाला माहित आहे की डबल सिंगलने सुद्धा आपलं काम होऊ शकतो, आणि त्याच पद्धतीने अल्पेश तांदले याचं नक्की म्हणणं बरोबर होतं, कारण वेळ सुद्धा वाचला असता. कारण आता 3 संघ राहतील. या संघातील विजय संघ टीम जय वाघोबा लाभ आणि आई गावदेवी कोलिवली. झेल सोडलाय, 1 धाव. फेकी सुद्धा स्वैर, 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या झालेले 5. चेंडूने थोडीशी हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला, आणि इथे मिळाले 1 धाव. धावा झाल्या 6. नितीन पंडित, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे का? क्षेत्ररक्षक प्रयत्नशील, आणि वाह काय सुंदर झेल. फलंदाज फेल. धन्यवाद. स्मृती चषक 2025 मध्ये सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. लक्षात घ्या, जे क्वालिफाय झालेले संघ आहेत कालच्या दिवसामध्ये गावदेवी कोलिवली आणि त्याच्यामध्ये जय वाघोबा लाभ, आणि चालू सामन्यातील जो एक संघ विजयी होईल तो. पंच 1 मिनिट फक्त सामना थांबवा, 1च मिनिट. 3ही संघांमध्ये बॉल आउट होईल आणि फक्त 3 गोलंदाजांची नावं तुम्ही आमच्यापर्यंत पोचवायची. सामना सुरू करा. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय, बॉल आउट होईल, 3 नावं ही आमच्यापर्यंत तुम्ही पोचवायची आहेत. आपापसामध्ये डिस्कशन करा.
धन्यवाद. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल एका धावासाठी धावा झाल्या आहेत 7. एक आगला वेगळा निर्णय घेतलेला आमच्या एन आर बोरपाडा या आयोजकाने. कारण आपण नेहमी पाहतो चिट्ट्या काढतो, परंतु एक वेगळा निर्णय पण बॉल आउट करणारे 3 गोलंदाजाची नावे आमच्याकडे द्यायचे. टीम जय वाघोबा लाभ, आई गावदेवी कोलिवली आणि ह्या 2 संघातील एक विजयी संघ. बॅटची कडा होती परंतु झेल सुटलेला आहे. हा चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या आहे 7. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो अगदी ढगाळ वातावरण आहे. क्रिकेटसाठी पोषक आहे, परंतु मित्रांनो आपल्या शेतकरी वर्गासाठी हा घातक आहे. संदेश वेगात टाकले चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. चेंडू एका धावेसाठी एका धावाने धावसंख्या झालेले 8. 13 धावांची आवश्यकता आहे. फक्त आता 5 धावांची आवश्यकता आहे आणि 5 धावांसाठी चेंडू शिल्लक आपल्याकडे किती आहेत तर 10. 10 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. हाही चेंडू निर्धाव. त्या 2 षटकामध्ये 2 सामन्यामध्ये चांगले गोलंदाजी केली होती. 2 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता संदेशाने. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. एक धाव पूर्ण केलेले. आजच्या दिवसामध्ये आरजे याच्याकडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालेले. एका धावाने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झालेले 9. एक चेंडू शिल्लक आहे षटकातील गोलंदाज संदेशाचा. हाही चेंडू डॉट. काय षटक हाताळले या षटकामध्ये. विवेक किती धावा दिल्या आहेत. फक्त 3 धावा दिल्या आहेत. आता धावा चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6 आणि 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत एन आर बोरपाडा संघाला फक्त ना फक्त 4. परंतु या 4 धावा करण्यासाठी त्यांना सुद्धा घाम घालावा लागेल. अशा पद्धतीची आता गोलंदाजी चालू आहे छोट्या इलेव्हनना आंबेडकर नगर संघाची. सामना रंगलेला आहे. सर मी नेहमी सांगतो सर्वात घातक सामने खतरनाक सामने कुठले असतात ते लो स्कोरिंग आणि थोडंसं हलक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता येणार बोरपाडा. परंतु आता 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. अनुस यांनी जर हा सामना जिंकून दिला तर समीर मिश्राम याच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे रोख जमा आहे. पहा 2000 रुपये सुद्धा मिळतील आणि एका चषकावर नाव सुद्धा कोरेल. अस्तित्व पणाला लावावं लागेल आता गोलंदाजाला. कशा पद्धतीने चेंडू असेल हा अनुज. हा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पहा मित्रांनो सामना अजून संपलेला नाही. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये आता धावांची आवश्यकता किती तर 4. आधीच 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि जर षटकार मारला फलंदाजाने शंकरजी खारीक यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता पैशाचा इथे पाऊस पडणार आहे. रात्री बिग बॉक्स मध्ये पाऊस पडला होता मैदानावर. उडवला चेंडू. षटकार की चौकार. नाही झेल सोडतोय. झेड कोणाचा सोडलाय आणि या 2 धावा आणि या 3 धावा. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. नितीन पंडितनी कॅच नाही सोडले तर ही मॅच सोडले असंच म्हणायला हरकत नाही. आता किती धावा आहेत 3 की 2. 3 म्हणजे आता सामना टाय झाले इक्वल झालेले. 2 धावा चला 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा.
दोन दोन अजून सामना संपलेला नाही मित्रा. गोलंदाज अनुज आहे. जोपर्यंत अनुज आहे ना तोपर्यंत एका बाजूला धीर आहे. आता 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 2 धावा, 2 धावा आणि 4 चेंडू. चेंडू कसा असेल, शतरक्षक आहे परंतु 1 धाव पूर्ण. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे फक्त ना फक्त 1. तो झेल जर पकडला असता नितीन पंडित यांनी तर आता मैदानामध्ये चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु हा झेल नाही तर कॅच नाही तर मॅच सोडले. मी तर म्हणेन मोठी चुकी नितीन पंडित याच्याकडून. आता आरजे टेन्शन मध्ये आलाय की हा झेल कसा सुटला नितीन याच्याकडून. आणि आता चेंडू शिल्लक आहे 3 चेंडू मध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. हा चेंडू कशा पद्धतीने क्षेत्ररक्षक वाढल्यात. आता बॅटची कडा घेतली होती. दैव देतं आणि कर्म नेताना म्हणतात ना, तीच म्हण आता इथे लागू झाले. आणि याचबरोबर टीम NR बोरपाडा विन. एका चषकावर नाव कोरले. खेळायला येतो रंग हा मैदानी उतरला आमचा येणार बोरपाडा संघ. हा मैदानी उतरला आमचा येणार बोरपाडा संघ. थँक्यू. सामनावीर पुरस्कार लगेच आपण जाऊया. ज्यांनी दुसरं षटक हाताळलं, खूप चांगलं षटक हाताळलं. फक्त धावा दिल्या 3 आणि गडी बाद केले 2. यश तांदले मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. थँक्यू सो मच रवी मांजरेकर सर. चला, प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर जायचं आहे. सर्व प्रेक्षक फक्त 9 खेळाडू आणि 2 पंच हे मैदानाच्या आतमध्ये असतील. पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात घ्या सूचना. विलास माळी आपले 3 गोलंदाज आहेत. विलास यतीश आणि एक तुम्ही ऑप्शनल आहेत. त्यानंतर जय वाघोबा लाभ संघाकडून भावेश, आकाश आणि चेतन. NR बोरपाडा बी संघ आपले 3 गोलंदाजाची नावं सांगायची आहेत. फक्त गोलंदाज एकूण 9 प्लेयर फक्त मैदानाच्या आतमध्ये असतील. सुशील, यश, रोहन. सुशील, यश आणि रोहन फक्त तिघांनी थांबायचे. हॅलो, जाऊया आपण सामनावीर पुरस्कार. यश तांदले आपण या. चैतनजी जाधव आणि हिंदरजी तांदले या मान्यवरांना विनंती करतो सामनावरचा पुरस्कार यश तांदले याला देऊन सन्मानित करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली यश यांनी. यशच्या काही चुका होत होत्या त्या त्यांनी कंप्लीट सुधारलेल्या आहेत.